एका चांगल्या मॅनेजरची खरी परीक्षा कधी होते? जेव्हा सगळं व्यवस्थित चालत असतं आणि अचानक काहीतरी चुकतं. तेव्हा तो ती चूक कशी सांभाळतो, त्यातून बरोबर मार्गावर कसा जातो, यावरच खरा मॅनेजर चांगला आहे की नाही हे ठरत असतं. ऑर्केस्ट्रा एजंटच्याही काही अशाच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. त्या आपण आत्ता पाहूया. नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंत आपण AI डिक्शनरी या आपल्या मालिकेत पाहिलं. ऑर्केस्ट्रा एजंट म्हणजे काय, तो कसा काम करतो. आता बघूया त्याच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय आहेत. पहिली जबाबदारी अर्थात येते ती टास्क प्लॅनिंगची. कुठलं काम कोणत्या क्रमानं करायचं याचं संपूर्ण नियोजन प्लॅनिंग तोच करतो. दुसरी जबाबदारी येते डेलिगेशन. योग्य काम योग्य त्या एजंटकडे सोपवणं. जसा एक चांगला मॅनेजर योग्य माणसाला योग्य काम देतो. कॉम्प्लेक्स काम हे सिनियर डेव्हलपरला दिलं जाईल, बरोबर ना. आणि जे काही सोपं काम असेल ते ज्युनियर डेव्हलपरला दिले जाईल. सो डेलिगेशन ही खूप महत्त्वाचं आहे. तिसरी जबाबदारी येते कोऑर्डिनेशन. वेगवेगळ्या एजंट एकमेकांशी बोलत राहतात आणि त्यांचं काम एकमेकांशी जुळत राहावं हे पाहणं, कोऑर्डिनेशन करणं हे ऑर्केस्ट्रा एजंटचं काम असतं. चौथी जबाबदारी येते एरर हँडलिंग. समजा एखादा एजंट अडखळला किंवा चुकीचं उत्तर दिलं तर ऑर्केस्ट्रा ते ओळखतो आणि गरज पडल्यास ते काम पुन्हा करून घेतो किंवा त्यासाठी दुसरा काही मार्ग शोधतो. ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते ऑर्केस्ट्रा एजंटची. पाचवी जबाबदारी येते फायनल आउटपुट तयार करणं. सगळ्या एजंट्सकडून आलेली माहिती एकत्र करून जो युजर आहे त्याला एक स्पष्ट, अचूक आणि उपयोगी उत्तर देणं हे अंतिम काम, सगळ्यात महत्त्वाचं काम ऑर्केस्ट्रा करत असतो. थोडक्यात ऑर्केस्ट्रा एजंट हा फक्त ट्रॅफिक कंट्रोलर नाही, तो फक्त काम वाटप करत नसतो, तर तो पूर्ण सिस्टीमचा कणा आहे. त्याच्याशिवाय कितीही हुशार एजंट असेल तरी काम विस्कळीत आणि अपूर्णच राहील. म्हणूनच कोणतीही स्मार्ट AI सिस्टीम डिझाईन करताना ऑर्केस्ट्रा एजंट अगदी विचारपूर्वक डिझाईन करणं खूप महत्त्वाचं आहे.